स्वानंदी एका अंधारी खोलीत बंद पडलीये आणि बाहेर तिच्या नावाची शोधाशोध सुरू झालीये. पण कुणाला नाही माहित की ही सगळी खेळी कोणी खेळलीये. चला तर समजून घेऊया काय चाललंय इथे. महेशने बाबांना सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. त्यांना जो गायक खूप आवडतो त्याला बोलावून एक भन्नाट शो अरेंज केलाय. सगळं काही व्यवस्थित सेट केलंय. मोठी पार्टी, गेस्ट सगळं, आणि बाबांना तिथे घेऊन जायची जबाबदारी स्वानंदीवर दिलीये. महेशने तिला फोन करून सांगितलंय की बाबांना घेऊन त्याने पाठवलेल्या पत्त्यावर पोहोच, तिथं सगळं तयार आहे. हे ऐकून स्वानंदी खुशच खुश झाली. ती बाबांना सांगते की चल आपण निघूया. पण बाबा म्हणतात की अजून थोडा वेळ आहे, तुम्ही तयार व्हा, मी येतो. मग अधिरा आणि स्वानंदी तिच्या रूम मध्ये जातात तयारी करायला. स्वानंदी एकटी खोलीत असते तेव्हा मलिका तिथे येते. तिच्या डोक्यात काहीतरी चाललंय. ती विचार करते, आजच्या दिवशी स्वानंदीला लाडकावण्याची संधी मिळालीये. मी ही सोडून देऊ का? राजवाड्याची सून, सगळ्यांची बायको म्हणून आलीये ती. पण जर सगळा दिवस तू इथेच या खोलीत डांबून गेलीस तर किती मजा येईल ना. मलिका खरंच एकदम धमाकेदार प्लॅन आखते. ती म्हणते, स्वानंदी सारख्या भिकाड लोकांना अशा छान ठिकाणी काय काम? आणि असं म्हणत ती स्वानंदीला त्या खोलीत लॉक करून बाहेर पडते. थोडा वेळ जातो. सगळे तयार होतात पण स्वानंदी कुठेच दिसत नाही. समरला आता प्रश्न पडतो की स्वानंदी गेली तरी कुठे? सुद्धा कुणाला काही न सांगता अचानक गायब कशी झाली? हे सगळं पाहून मलिकाला कळतं की आता तिच्या प्लॅनचा दुसरा भाग खेळायची वेळ आलीये. ती अर्पिताला बोलावते आणि म्हणते, एक काम कर, जा आणि समरला सांग की स्वानंदी बाहेर कुठेतरी गेलीये. नाहीतर जर समर तिला शोधायला लागला आणि त्याला कळलं की ती खोलीत बंद आहे आणि हे सगळं मी केलंय तर मग आपलं काय होईल ते समजतंय ना. अर्पिता थोडी घाबरते पण मलिका तिला धीर देते. माझा प्लॅन फुल प्रूफ आहे, काही होणार नाही, तू जाऊन सांग. अर्पिता समरकडे जाते आणि विचारते, दादा काय झालं, कुणाला शोधतोयस? समर म्हणतो, स्वानंदी दिसत नाहीये. तेव्हा अर्पिता म्हणते, अरे मी तिला बाहेर जातानाच बघितलं. समर विचारतो, बाहेर कुठे? यावर मलिका लगेच म्हणते, हो गेली असेल तिच्या आई वडिलांना काही गिफ्ट आणायला. समर म्हणतो, पण इतक्या महत्वाच्या वेळी आणि मला न सांगता? तो स्वानंदीला फोन करतो पण तिच्या फोनला नेटवर्क नाहीये. मग सगळ्यांनी मिळून केक कट केला, गाणी वगैरे झाली, सगळे एकत्र जमलेत आणि आता केक कटिंगच्या वेळी अचानक स्वानंदी दिसतच नाही कुठेही. समर विचारतो, अरे स्वानंदी कुठे गेली? अजून इथं आली नाहीये का? सगळे गोंधळलेत, कुणाला काहीच कळत नाही. तेवढ्यात अधिरा येतो आणि सांगतो की ती चेंजिंग रूम मध्ये होती. खरं तर मी आणि ती दोघी वरती टचअप करायला गेलो होतो पण रोहनचा फोन आला, काहीतरी होल्डिंगचं काम होतं म्हणून त्यांनी मला खाली बोलावलं. मग मी स्वानंदीला म्हणाले, तू जा, मी मागून येते. तर आता अनंत, निकिता, समर, अधिरा, रोहन, आई, बाबा, आजी, मलिका, अंशुमन, अर्पिता आणि आणखी काही लोक धावतच स्वानंदीला शोधायला निघालेत. समर पहिला दरवाजा उघडतो आणि बघ, त्या आत स्वानंदी पडलेली आहे, घट्ट बेशुद्ध. आनंद आणि निकिता हे पाहून भडकलेत. निकिता म्हणते, हा सगळा डाव कुणीतरी रचला आहे हे मला पक्क वाटतं, आपण त्याला शोधायला हवं. अर्पिता आणि मालिका काकू बरोबर उभ्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी घाबरट दिसतीये. लगेचच आनंद त्यांच्याकडे वळतो आणि म्हणतो, एक मिनिट, तुम्ही आमच्याकडे असं का बघताय? तुम्हाला काय वाटतं हे सगळं आम्ही केलंय का? एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही तिथे बाहेरच होतो. आम्हाला अजिबात माहित नाही काय झालं, कुठं झालं, कसं झालं. तेवढ्यात रोहन धावत येतो, हातात पाण्याचा ग्लास घेऊन. तो स्वानंदीला पाणी देतो आणि म्हणतो, ताई हे घे, पाणी पी, बरं वाटेल. अधिरा तिला हलवून जाग करते. स्वानंदी हळूहळू डोळे उघडते आणि म्हणते, हो हो, मी अगदी ठीक आहे, माझं काहीही झालं नाहीये. फक्त तिथे खूप गुदमरून होतं, बंद हवा होती, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, सफोकेशन झालं आणि मी पडले. मग सगळे बाहेर आलेत, शांतपणे केक कट केला, सगळं सुरळीत झालं. पण इकडे मालिकाचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप झालाय आणि त्यामुळे ती खूपच नाराज आणि अपसेट झालीये. अर्पिता तिला विचारते, मॉम काय झालं, काय वाटतंय? मालिका संतापाने म्हणते, मला माझ्या फुलप्रूफ प्लॅनला ही अधिरा खरंच रस्त्यातला काटा ठरलीये. अर्पिता शांतपणे म्हणते, मॉम तिला काही होऊ देऊ नका, पण आपला प्लॅन फ्लॉप होता कामा नये. केक कट झाल्यावर आता सगळे मिळून स्वानंदीला भेटायला गेले. तिचं कौतुक करू लागले, आज तुम्ही खूप छान गायलन, तुम्ही समर बरोबर खूप छान देखताय, तुमची जोडी एकदम परफेक्ट आहे. अशा प्रकारे लोक तिचं कौतुक करत होते.
हे सगळं बघत मधिकला आणि अर्पिता त्यांच्या बरोबर मालिका मनात विचार करत होती, आपण सध्या तरी आपल्याला असं बोलू नये. आपण जर असं काही बोललो तर ती महतरडी आपल्याला घरातून बाहेर काढेल. त्यामुळे खोटं खोटं का होईना आपल्याला गोड बोलावंच लागेल. खोटं खोटं का होईना पण बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद, ते हसू, या गायिकेची गाणी ऐकली, तिची मैफल बघितली, यामुळे अधीराला खूप छान फिलिंग आलीये. अधीरा खूप खुश आहे. मालिका विचार करत होती, चला मला माझं असं फिलिंग इथे येतंय. बाबांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद असाच कायम राहावा. हेच मला तुझ्याकडे मागायचं आहे, दिवसेंदिवस तुझ्यासाठी. अशी प्रार्थना अधीरा बाबांसाठी करत होती. दुसऱ्या बाजूला अताप, रोहन सगळ्यांनी मिळून सगळी व्यवस्था नीट पार पाडल्यावर समर त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, सर थँक्यू सो मच. तुमच्यामुळे हे सगळं व्यवस्थित पार पडलं आणि तुमच्यामुळे आज बाबांची एवढी मोठी इच्छा पूर्ण झाली. समर त्याला म्हणाला, अरे बस आता आभार वगैरे नको. फार माणसं उगाच चौगाच बोलतात. एवढं सगळं फॉर्मल बोलायची काही गरज नाही. आणि ते तुझे बाबा आहेत तसेच आमचेही बाबा आहेत, म्हणजे आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. दादा तू बेस्ट आहेस आणि तू जो सरप्राईज प्लॅन केलास तो मला खूप आवडला. थँक्यू 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 सो मच. असं म्हणत अधीरा धावत गेली आणि समरला मिठी मारली. समर म्हणाला, तुला आवडलं ना, मग झालं, बस